नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकरण 4 संसाधने एकत्रीकरण. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सुरू करणे किंवा चालू व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी उद्योजकास अनेक मानवी व अमानवीय घटकांना उत्पादन कार्यात एकत्र आणून संघटन कौशल्य पणास लावावे लागते किंवा आवश्यक असते. कोणताही उद्योग बघा, व्यवसाय बघा, त्या व्यवसायासाठी मानवी व अमानवी, आता मानवी म्हटलं तर मनुष्यबळ आणि अमानवीय म्हणजे व्यवसायासाठी लागणारी जी काही यंत्रसामग्री आहे ती. तर वस्तूच्या उत्पादनास सुरुवात करण्यापूर्वीपासूनच ते उत्पादित वस्तू बाजारपेठेत विक्री करण्यापर्यंत उद्योजकाला विविध संसाधनांची जमवाजमव करावी लागते. साधारण संसाधने म्हणजे काय की व्यवसायासाठी लागणारी साधन सामुग्री, व्यवसायासाठी लागणारं जे सामग्री आहे त्याला संसाधने असं आपण म्हटलेलं आहे. तर व्यवसायासाठी काय लागतं तर जागा, भांडवल, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, श्रमिक, कर्मचारी, कच्चा माल, वीज पुरवठा, पाणी इत्यादी अनेक साधने एकत्रित करावी लागतात व त्यानंतरच प्रत्यक्ष उत्पादनाचे कार्य सुरू होते. याचबरोबर उद्योजकाला बाजारपेठ संशोधन, पुरवठादार, वित्तपुरवठा, वितरण व्यवस्था अशी अनेक कार्येसुद्धा पार पाडावी लागतात. तर संसाधने एकत्रीकरण याचा अर्थ सांगितलेला आहे की उद्योजकाने विशिष्ट वस्तू निर्मिती करण्यासाठी भांडवल, मनुष्यबळ, कच्चा माल, मशिनरी, व्यवस्थापन इत्यादी संसाधनाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करून देण्याच्या क्रियेला संसाधने एकत्रीकरण असे म्हणतात. कारण सांगितलं की उद्योजकाने विशिष्ट वस्तू निर्मिती करण्यासाठी त्याला भांडवल, मनुष्यबळ, कच्चा माल, मशिनरी व व्यवस्थापन इत्यादी संसाधनाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करून देण्याच्या कार्याला संसाधने एकत्रीकरण असं आपण म्हटलंय. की व्यवसायासाठी लागणारं जे काही वस्तू निर्मिती करण्यासाठी जे काही लागणारं साधन सामुग्री आहे, तुमचं भांडवल कुठून मिळणार, मनुष्यबळ किती लागल, रॉ मटेरियल कच्चा माल किती उपलब्ध आहे, मशिनरी आहे का, व्यवस्थापन कसं आहे इत्यादी सर्व साधनांची जेव्हा तुमच्या वस्तू निर्मिती करण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये ती साधन सामग्री उपलब्ध होते किंवा उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेला संसाधने एकत्रीकरण असं म्हटलेलं आहे. तर संसाधने विविध प्रकारची आहे. तर त्यामध्ये पहिलं संसाधन आहे भांडवल. भांडवल म्हणजेच कॅपिटल, की व्यवसायासाठी लागणारं जे काही भांडवल आहे ते आपण कसं मिळवणार आहे. तर व्यवसायाची सुदृढ किंवा व्यवसायाचं यश हे त्याचं वित्तीय बाजू किती सुदृढ आहे याच्यावर अवलंबून आहे. की तुमच्याजवळ पैसा किती आहे, वित्त किती आहे, वित्त म्हणजेच पैसा, वित्तीय बाजू तुमची किती स्ट्रॉंग आहे याच्यावर व्यवसायाचं यश हे अवलंबून आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये ते व्यवसायात उपलब्ध असतं, काही वेळेस ते नसतं. मग कशा प्रकारे ते आपल्याला मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. उद्योजकीय उपक्रमाच्या उभारणीसाठी व त्याच्या यशस्वीतेसाठी वित्त किंवा भांडवल हे फार महत्त्वाचे असते. भांडवलाची नेमकी गरज किती आणि केव्हा केव्हा आहे, तसेच भांडवल उभारणीसाठी कोणकोणते स्रोत उपलब्ध आहेत याचा उद्योजकाने व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे. की आपल्याला व्यवसाय करत असताना भांडवल कुठून मिळणार आहे, व्यवसायात भांडवलाची कितपत गरज आहे, किती लागणार आहे, केव्हा आपल्याला ते लागणार आहे यासाठी, आणि आपल्याला ते भांडवल मिळवण्याचे स्रोत कोणकोणते आहे, कुठून आपण आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभा करू शकतो यासाठी उद्योजकाने व्यवस्थित अभ्यास करणं त्याबद्दल आवश्यक आहे. मग व्यवसायाला आवश्यक असलेले वित्त योग्य वेळेस, योग्य प्रमाणात आणि योग्य स्रोतांमधून मिळाले पाहिजे.
व त्याचा उपयोग योग्य कार्याकरिता व्हायला पाहिजे. हे एक सुद्धा आहे की व्यवसायामध्ये वित्त फार तुमचं भांडवल मिळवलं तुम्ही विविध स्रोतमधून, पण योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. आणि ज्या कामासाठी आपण ते भांडवल उभारलं आहे त्याच्या कार्यासाठीच त्याचा वापरसुद्धा हा केला पाहिजे. आता नंबर 2 आहे कच्चा माल, रॉ मटेरियल. तर कच्चा माल म्हणजे काय की उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणतीही प्रक्रिया न केलेल्या किंवा न झालेल्या सामग्रीला आपण कच्चा माल म्हटलेला आहे. आवश्यक असलेली सामग्री योग्य वेळेस योग्य प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. तुमचं कच्चा मालच उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमची वस्तू निर्मितीची प्रक्रिया करू शकत नाही. ज्या वेळेस तुमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये कच्चा माल उपलब्ध असेल आणि त्या प्रमाणात त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही त्याचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करू शकतात. मग अशा पद्धतीने तुम्हाला कच्चा मालसुद्धा मिळवणं गरजेचं आहे. कच्च्या मालाची उपलब्धता आपल्याला कुठं मिळणार आहे, त्याची किंमत काय असणार आहे, त्याची गरज किती आहे आपल्याला, त्याचा साठा किती करून ठेवता येणार आहे आपल्याला, याबद्दल व्यवस्थित मांडणी करणं जरुरीचं असतं. मग उत्पादन कार्य सुरळीत चालू ठेवतानाच कच्चा माल सामग्री शक्य तितकी कमी कशी ठेवता येईल व सामग्रीतील भांडवली गुंतवणूक कमीत कमी राखता येईल याचाही विचार केला पाहिजे. कमीत कमी भांडवल आपलं गुंतवलं गेलं पाहिजे कच्च्या मालात. बाजारपेठेतून व्यवसायाला लागणारं जेवढं वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल जेवढा लागतो तेवढाच आपल्याकडे त्याच्याहून थोड्याफार जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध असला पाहिजे. जास्त प्रमाणात आपण त्याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक करून ठेवू शकत नाही किंवा करता येई नाही याचा विचारसुद्धा करणं आवश्यक आहे. त्यानंतर यंत्रसामग्री, मशिनरी. तर व्यवसायासाठी उच्च दर्जाचं चांगल्या दर्जाचं तुम्हाला जर क्वालिटी मेंटेन करायची असेल, चांगल्या दर्जाचं वस्तू निर्मिती करायचं असेल तर तुम्हाला आधुनिक यंत्रसामग्रीचा सुद्धा वापर आपल्या व्यवसायात करायचा आहे. तर त्यासाठी उत्पादन कार्यासाठी अनेक लहान मोठी मशिनरीची आवश्यकता असते. मग ही यंत्रे नामांकित कंपनींचे वापरणे हितकारक असते. मशिनरी घेताना तिची तुलनात्मक किंमत काय आहे, क्षमता काय आहे, विक्रीनंतरची सेवा काय आहे, त्यांच्या उपयुक्तता. साधारण आपण घरामध्ये काही वस्तूसुद्धा आपण खरेदी केली तर त्याची किती आपण शहानिशा करतो, त्याचे आपण सर्व त्याचं वॉरंटी, त्याची गॅरंटी काय आहे, जर एखाद्या वेळेस खराब झालं तर आपल्याला त्याच्यानंतरच्या सेवा आपल्याला उपलब्ध होणार आहे का, या सर्व बाबींचा आपण विचार तिथे करतो. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये जर आपण यंत्रसामग्री खरेदी करत असो तर आपल्याला सुद्धा या सर्व बाबींचा विचार घ्यावा लागतो की त्या वस्तू नामांकित कंपनीची आहे, त्याची किंमत काय आहे, तुलनात्मक किंमत काय आहे, क्षमता काय आहे, विक्रीनंतरच्या सेवा काय काय देणार आहे, दुरुस्तीचं ज्ञान तुम्हाला आहे का, हाताळणीचं कुशल कामगार, या बाबतीत सर्व तुम्हाला माहिती तिथं मिळवणं गरजेचं आहे. या बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. यंत्राची सतत देखभाल व निगा ठेवणेसुद्धा आवश्यक असते. यंत्र सुस्थितीत राहण्यावरच व्यवसायाचं यश किंवा व्यवसायाचं उत्पादन निर्मितीचं कार्य हे सुरळीतपणे चालते. त्यानंतर आहे मनुष्यबळ. तर मनुष्यबळ, मॅन पॉवर. तर उत्पादन कार्यामध्ये विविध प्रकारचं मनुष्यबळ तुम्हाला, जरी आज आधुनिक यंत्रज्ञानाचं किंवा यंत्रसामग्री आपल्या व्यवसायामध्ये आली तरी मनुष्यबळाला फार महत्त्व आहे. ती यंत्रसामग्री चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला मनुष्यबळाची गरज भासते. तर मनुष्यबळ हे फार महत्त्वाचं आहे आपल्या संसाधने एकत्रीकरणामध्ये, की उत्पादन कार्यात मानवी श्रमाचं व मानवी कौशल्याचं महत्त्व हे फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे किंवा ते कोणीही त्याचं महत्त्व नाकारू शकत नाही. तर श्रमिकांचं कौशल्य, त्यांचा अनुभव, पात्रता, काम करण्याचा जोम इत्यादी विविध घटकांमुळे उत्पादन कार्यात
सुरळीत चालवण्यासाठी हे आवश्यक असतं. मग याशिवाय त्यांचा पगार आहे, काम करण्याची परिस्थिती काय आहे, भौतिक सुविधा मनुष्यबळाला कामगारांना काय मिळतात, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, पात्रता इत्यादींचा प्रभाव श्रम उत्पादकतेवर होतो. तुम्ही कर्मचाऱ्यांना कसं हँडल करतात यावर तुमचं उत्पादन प्रक्रिया सुरळीत चालते किंवा त्याच्यावर कोणताही परिणाम तुम्हाला दिसून येणार नाही. पण समजा कामगार नाराज असतील, त्यांचा पगार, त्यांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा वगैरे जर तुम्ही यामध्ये जर कमतरता केली किंवा यामध्ये जर त्रुटी आढळल्या तर त्याचा निश्चित उत्पादकतेवर परिणाम होतो. मग उत्पादन कार्यक्षमतेने होण्याकरिता योग्य व्यक्तीची नेमणूक करणे यासुद्धा महत्त्व आहे. औद्योगिक शांतता व संतुष्ट कर्मचाऱ्या या दोन्ही उत्पादकता वाढीस पूरक अशा गोष्टी आहे किंवा अनुकूल अशा गोष्टी आहेत. त्यानंतर आहे बाजारपेठ व वितरण व्यवस्था. आता वस्तू निर्मिती झाल्यावर ती वस्तू बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध करणे किंवा ज्या ठिकाणी आपण ती वस्तू विक्रीस उपलब्ध करणार आहे अशा जागेस बाजारपेठ असं म्हटलेलं आहे. ज्या जागे वस्तूची देवघेव केली जाते अशी जागा ठिकाण म्हणजेच बाजारपेठ होय. मग व्यवसायाच्या दृष्टीने कच्च्या मालाच्या आवश्यकतेसाठी व उत्पादित वस्तू तातडीने विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणे आवश्यक असते. तर उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल बाजारपेठेतून योग्य वेळी योग्य प्रमाणात पुरवठा झाला तरच उत्पादन कार्य सुरळीत होते. हा एक सुद्धा मुद्दा आहे की कच्चा माल आपल्या व्यवसायाच्या फार जवळच आपल्याला तो उपलब्ध झाला पाहिजे, असं आपण त्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे की आपलं उत्पादन कार्यामध्ये खंड पडता कामा नये. त्यामुळे कच्चा माल उपलब्ध होऊन त्याच्यावर प्रक्रिया करून जवळपासच बाजारपेठेमध्ये तो मालसुद्धा आपल्या विक्रीस गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बाजारपेठ व तशाप्रमाणे वितरण व्यवस्था आपल्याला तसं करावी लागते. तसेच उत्पादित वस्तूंचा पुरवठा बाजारपेठेत तातडीने होणेसुद्धा आवश्यक असते. कच्चा माल मुदतीत येऊन पोहोचला नाही किंवा उत्पादित वस्तूंची विक्री न झाल्या या परिस्थितीत उत्पादनाचे कार्य हे बंद पडू शकते. यासाठी सुद्धा म्हणून बाजारपेठ व वितरण व्यवस्थासुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे व्यवस्थापन. उद्योजक स्वतः सर्व कामे करू शकत नाही, तर त्याला व्यवसायाची कार्ये करून घेण्यासाठी चांगल्या, हुशार, अनुभवी व प्रामाणिक व्यवस्थापकीय मनुष्यबळाची गरज असते. मग त्यासाठी योग्य तशी व्यवस्थापनाची रचना निश्चित करावी लागते. व्यवस्थापन अशी व्यक्ती आहे की जी पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण संघटनेचं नेतृत्व, मार्गदर्शन आणि संचलन करते. गुंतागुंतीच्या उत्पादन प्रणालीमुळे व्यवस्थापकीय कार्यास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले व खऱ्या अर्थाने व्यवसायाचे यश हे यशस्वी व्यवस्थापनावरच अवलंबून असते. सुरुवातीला व्यवसाय छोटा होता, एकच व्यक्ती व्यवसायाचं कार्य करायचं, त्याचं व्यवस्थापन करायचं. पण कालांतराने व्यवसायाचं स्वरूप हे बदलत गेलेलं आहे. व्यवसायाचं उत्पादन क्षमता वाढलेली आहे, मनुष्यबळ वाढलेलं आहे, एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापनाची गरज तिथं उपलब्ध झालेली आहे. यासाठी एकटा व्यवसायाचा मालक व्यवसायावर व्यवस्थित व्यवस्थापन करू शकत नाही. त्यासाठी त्याने व्यवसायाच्या दृष्टिकोनाने व्यवस्थापकीय पदवी घेतलेल्या व्यक्तीला चांगल्या हुशार, अनुभवी व प्रामाणिक व्यवस्थापकीय व्यक्तीची त्याला गरज भासू लागली व तो त्याची नेमणूक करून त्याद्वारे व्यवसायाचं व्यवस्थापन करू लागला. तर अशा प्रकारे आपल्याला संसाधने एकत्रीकरणामध्ये भांडवल, कच्चा माल, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, बाजारपेठ व वितरण व्यवस्था आणि
व्यवस्थापन अशा 6 आपल्याला संसाधनांची गरज असते. धन्यवाद.